जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरे सुंदरत ध्यान उभे विठेवरी सुंदरत ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदरत ध्यान उभे विठेवरी सुंदरत ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी करकटेवरी हेवोनिया करकटेवरी हेवोनिया तुळशी हात गळा कासे पितांबर तुळशी हात गळा कासे पितांबर कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले
लोचनी सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे परकुमा देवी वर बाबर कुमारी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे परकुमा देवी वर बाबर कुमारी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या
म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आज ते पोट भरे पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुकाने सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी गोपाल कुमारी गोपाल गोपाल कुमारी गोपाल गोपाल कुमारी याल तरी यालला याल तरी यालला याल तरी याले लागे याल तरी याले लागे याल तरी याल लागे याल तरी याल लागे याल तरी याले लागे याल तरी याले लागे अवगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी अवगे माझ्या मागे मागे अवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल
लतोवरी पुरे मना लतोवरी पुरे मना लतोवरी पुरे मना लतोवरी आज देतो पोटभरी आज देतो याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असून जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा अभंग आहे. पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण करून वंदन करून समस्त भाविकांनाही प्रणाम. एक तास भगवत चर्चा शांत प्रशांत होऊन आपणाला श्रवण करायचं आहे. सर्वांचं स्वागत. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र जीवाला पवित्र करणारं आहे. देवाचं नाम, देवाचं धाम, देवाची लीला सर्वच पवित्र आहे. आणि अशा या पवित्र चरित्राचं वर्णन केलं की आपणही पवित्र होऊन जाऊ. आपल्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह झाला आणि शिवपुराण कथाश्रवणही आपण सर्वांनी केलेलं आहे. जी आम्ही कथा ऐकली ते शिवाची होती आणि ज्यांनी ऐकलंय ते जीव होते. ज्याची कथा ऐकली ते शिव होता आणि ज्यांनी ऐकली ते सगळे जीव होते. शिवाची कथा जीवानं ऐकायची गरज आहे. जीवाला शिवाची कथा ऐकण्याची गरज आहे. का ऐकायची आहे? तर जीव बी कधी शिवच होता आणि शिवापासूनच येऊन नंतर जीव झालेला आहे. तुम्ही आता जीव झालात परंतु आधी कोण होतात? शिवच होतात. जगद्गुरु शंकराचार्य याचं स्मरण करून देतात. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण होतो? कोण आहे? शिव आहे. परंतु मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर तो शिव होता, पण इथं आल्यावर तो काय झाला? जीव झाला. मग आता जीव झाल्यावर दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी झाला का? पुन्हा शिव होण्यासाठी आपणाला प्रयत्न करायचा आहे. ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे, शिवकथा आहे. शिवकथा कशासाठी ऐकली तुम्ही? पुन्हा आपलं पहिलंच जे काही स्वरूप आहे ते प्राप्त होण्यासाठी ऐकले का?
शिवकथा ऐकावं मन, बरकत राहते मन, संपत्ती मिळते मन, संपत्ती संतती हे शिवकथेचं फल नाही. शिवकथेचं फल आहे की जीवानं पुन्हा शिव होणं, हे शिवकथेचं फल आहे. आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दशा बदलत जावं. स्वतंत्र आहे असं एक तर ज्या स्थितीमध्ये आपण आहोत तिथं पडून राहू नये. आपण आपली गती झाली पाहिजे, गती मिळाली पाहिजे. ध्यान लावून ऐका. सगळ्या शिवकथेचं सार सांगालो आज. एक स्वतंत्र आहे दशा, तिचं नाव सासू आहे. आणि एक परतंत्र दशा आहे, तिचं नाव माहीतच आहे तुम्हाला, सून आहे. मग सुननं सूनच राहो का सासू हो? काय हो? सासू हो. दशा बदलली. जे पराधीन दशा होती ती पुन्हा स्वतंत्र झाली. तसं शिव हे स्वतंत्र दशा आहे आणि जीव हे पराधीन आहे, परतंत्र आहे. मी खूप तळमळीने सांगालो, ऐकणारे ऐकून घ्या, झोपणारे झोपून घ्या. ध्यान देणं गेला होता तुमची जिम्मेदारी. ह्याला वाटते कथा म्हणजे कथा, कीर्तन म्हणजे कीर्तन. काही लक्षात येत नाही तुमच्या. तर शिव हे स्वतंत्र दशा आहे आणि जीव हे परतंत्र दशा आहे, पराधीन दशा आहे. तर सुनानं सून राहू नये, सासू हो. तर जीवानं जीव राहू नये, शिव हो. पराधीनतेतून स्वतंत्र दशेमध्ये जाओ. कशी होते सासू, कशी होते ते? एक बाई आली आणि ती म्हणाली, महाराज मला वरमाईच व्हावं वाटाले, काय करू मी? बघ, वरमाई होणं सोपं आहे. पोराची सोयरी कर, लग्नाची तिथी धर, काय होशील? वरमाई होशील. सोपं आहे. ते म्हणली, येडे आहो का महाराज? मी म्हणलो, मला माहीत नाही येडा हो की शाणा हो, सांग. म्हणली, माझं लग्नच झालं नाही तर वरमाई कुठून हो? तर वरमाई होण्यासाठी काय काय करावं लागते? कोणाची तरी सून व्हावं लागते, नांदावं लागते, सोसावं लागते, ऐकून घ्यावं लागते, सहन करावं लागते. मोठं तप आहे. आणि हे सगळं करीत 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 मग तिला पोरग व्हावं लागते. ते पोरग मोठं व्हावं, त्याला कोणीतरी पोरगी द्यायसारखं राहावं. ते पोरग गैरादी असेल तर कोणी पोरगी बी देत नाही. आणि मग ते वरमाई होते. ते एक वरमाई होण्यासाठी किती करावं लागते? मागं किती सोसावं लागते? नुसती वरमाई व्हायला एवढं सोसावं लागते. तर आपणाला शिव व्हायचं आहे तर काय काय सोसावं लागेल आपल्या जीवनामध्ये? किती इंद्रियावर संयम ठेवावा लागेल, वाणीवर संयम ठेवावा लागेल. प्रत्येक शरीराच्या अवयवावर, इंद्रियावर आवर घालावं लागेल. हे सगळं सोसावं लागते, तप करावं लागतं. तर हे जीव काय होते? शिव होते. आणि जीव जाण्याच्या आधीच शिव व्हावं लागते. जीव गेल्यावर शिव व्हायला चान्स राहत नाही, शव होते.
प्रयत्न केला सोसलं तर शिव होते आणि गैरादी वागलं तर काय होते? शव. शव म्हणजे कळते ना कशाला म्हणतात? मड्याला म्हणतात शव. मग आपणाला शव व्हायचं आहे का शिव व्हायचं आहे? तर हे शिव होण्यासाठी आपणाला काम करावं लागेल. विषयातून विरक्त व्हावं लागेल. भोगातून भजनात लागावं लागेल. भोगातून निघून भजन करावं लागेल. विषयातून निघून विरक्त व्हावं लागेल. काही गोष्टीचा त्याग करावा लागेल ना. आता प्रत्येक जीव म्हणलं की त्याला त्यागाची आवड नाही, भोगाची आवड आहे. हे असावं ते असावं, राज्य असावं, सत्ता असावं, संपत्ती असावं, प्रॉपर्टी असावं, धन असावं, सोय असावं, सुख असावं, सुविधा असावं, गाडी असावं, माडी असावं, बाडी असावं, दाढी, हे सगळं कशाची आवड आहे? भोगाची आवड आहे. हे सगळे भोग आहेत, अष्टभोग आहेत. जोपर्यंत भोगाची आवड आहे तोपर्यंत त्याग होत नाही. आणि त्यागाची आवड झाली की ते जीव जीव राहत नाही. काय होते मग? ते शिव होते. मग आमचे कीर्तन त्यागासाठी की भोगासाठी? संपत्ती प्रॉपर्टी वाढवायसाठी की त्याच्यातून निघायसाठी? परमार्थ कशासाठी आहे? संसार वाढवायसाठी का संसारात पडायसाठी? सोप साध सांगालो तुम्हाला, शिवकथा सांगालो मी बी आज. मला काय येईना काय शिवकथा? परमार्थ कळते ना तुम्हाला? परमार्थ म्हणजे याच्यात पडायचं का याच्यातून निघायचं? मग कथा कीर्तनाचा उपयोग त्यागासाठी आहे का भोगासाठी आहे? सांगा ना एक बार प्लीज. त्यागासाठी. मग आम्ही काय करायलो आता सध्याच्या काळामध्ये? काय चालू आहे? मग हे जीव जीव शिव होईल का शव होईल? एक बार ऐका. पटत नसलं तर तुमची मर्जी आहे ना. मग त्याग केल्याशिवाय, संसाराची आसक्ती सोडल्याशिवाय, संसार विषयातून बाहेर निघाल्याशिवाय देवाकडे जाणं शक्य आहे काय? जोपर्यंत माणूस संसाराकडे फिरून आहे तोंड, तोपर्यंत देवाकडे त्याची पाठ आहे. आणि जेव्हा संसाराकडे विषयाकडे भोगाकडे पाठ करील तेव्हा या जीवाचं तोंड कोणीकडे होईल? देवाकडे होईल. आणि म्हणून देवानं सांगितलं की तुम्हाला तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल, शिव व्हायचं असेल, तुम्ही शिवच आहात पण आता जीव झालात, पुन्हा शिव व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? संसाराकडून विन्मुख व्हा आणि माझ्या मागे या. माझ्याकडे तोंड फिरवा. जिकडं जायचं असेल तर तिकडं तोंड फिरवावं लागेल. मंदिराकडे जायचं असेल तर काय करावं लागेल? आधी मंदिराकडे तोंड फिरवावं लागेल, है ना. तुम्हाला घराकडे जायचं असेल तर तोंड कोणीकडे फिरवावं लागते? इकडं मंदिराकडेच तोंड ठेवून जातो का घराकडं? शक्य आहे का? तर देवाकडं जायचं आहे, देवाच्या मागं जायचं आहे. देवानं या म्हणून सांगितलं. याचा अर्थ की संसाराकडून तोंड फिरवा आणि भोगातून निघा आणि माझ्याकडे सन्मुख व्हा. अभंगाचं पहिलं. याल तरी यारे लागे, 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 याल
असं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटते? कीर्तनामध्ये सगळे सांगतात ते महाराज का बरं सांगणार? उलटच सांगते. एका महाराजाचं बी ऐकलं काल मी, पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करू नका, कीर्तन पैसे घेत जा. ऐकलं काल परवाच, स्पष्ट सांगायला ते. म्हणजे हे खोटं आहे, हे पुराण, हे शास्त्र, हे वेद खोटं आहे. आणि माणसाला बी काय पटते? तेच पटाले, खोटच. तुम्ही सगळे खोट्याचे माणसा, खऱ्याचे नव्ह. तुम्ही सगळे खोट्याचे, परंतु तुमचं कल्याण नाही. खोट्याचं होणं हे तुमची स्वतंत्रता आहे, पण कल्याण होणं याच्यात तुमची स्वतंत्रता नाही. तुम्ही कोणाचंही होऊ शकता, पण कल्याण मात्र तुमच्या हातात नाही. कोणाची वावा करा, कोणाच्याही मागे जा, आम्हाला काही देणं घेणं नाही. पण एक ध्यानात ठेवा की कल्याण शक्य नाही. मजा येऊ शकते, थोडी बरं वाटते, पण कल्याण नाही. तर प्रपंच ओसरो चित्त तुझी पायी मुरो, याच्यासाठी परमार्थ होता. पोट आणि मठ वाढवायसाठी परमार्थ नव्हताच त्या काळामध्ये. एकच होतं, कल्याणासाठी परमार्थ होता. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. याच्यासाठी परमार्थ होता. हा, संतांनी इशारा केलेला आहे, देवा कारणे भाव तस्मात. बिलकुल पैसे खर्चू नका असं नाही म्हणा. एक चरण आहे, स्पष्ट आहे का, द्यावे न लगे फारसे वित्त. फारसे शब्दाचा अर्थ काय? जास्त देऊ नका, असं कोण सांगून ठेवले? देऊच नका असं महाराज म्हणले का? नाही म्हणायला. मराठी समजले ना तुम्हाला सगळे? कोणाला देऊच नाही रुपया असं नाही म्हणायला. फारसे, त्याला किती लागते तेवढंच द्या. फारसे द्यावे न लगे, न लगे. आणि त्याला फारसेच करायचं असेल तर त्यानं परमार्थात करू नये. दुकान टाकावं, धंदा करावं, काम करावं, नोकरी करावं, मस्त व्यवहार करावं. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यामध्ये पैसे कमविणाऱ्या श्रीमंत करोडोपती लोकांना काहीच म्हणाय नाही. चोरी करणाऱ्याला बी तेवढं बोलाय नाही, कारण चोर तर चोरच आहे जाणून बुजून, त्याला काय. परंतु नाव महाराजाचं आणि काम चोरीचं केलं तर त्याला बोलले महाराज. जास्त करून महाराजावर बोलले गाथ्यामध्ये. कीर्तन करा, असं करू नये, तसं करू नये, विधी सांगितलेला आहे, अमुक करू नये, तमुक करू नये. कोणावर बोलले जास्त? गाथा कधी वाचलो का? जरा वाचून बघा एक बार, कळते तुम्हाला. म्हणून देवाकडे जाण्यासाठी संसाराकडून विमुख व्हावं लागते, तर देवाकडे जाते. त्याच्या मागे त्यांनी बोलवले, कारण की तुमची गती परमात्मा आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या मागे बोलवले तुम्हाला. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत. मीच गती आहे. सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व पापाचा नाश करून मी माझ्यामध्ये तुम्हाला मिसळून घेतो, पण माझ्या मागे या तरी, असं जीवाला आवाहन केलंय. सर्वांना, स्त्री असो, पुरुष असो, पापी असो, दुराचारी असो, खटनट यावे, शुद्ध होणी जावे. कोणी बिया देवाकडे सगळ्यांनाच येतंय. प्रत्येकाला देवाकडे येण्याचा अधिकार आहे.
आणि संसारातलं कुठलंही काम करीत असताना त्याला लायसन्स लागते, सर्टिफिकेट लागते. परमार्थाला अशी अडचण काहीच नाही. संसारामध्ये वयाची अट आहे. लग्न करायचं असेल तर किती पाहिजे वय? अंदाजे 18 वर्ष पाहिजे. परमार्थ करायला किती वय लागू? असं काहीच नाही. एवढी स्वतंत्रता कशातच नाही. माणसाला आवडते ते पराधीनता आवडते, स्वतंत्र असलेलं कधी आवडत नाही. 5 वर्षाच्या वयामध्ये देवाची प्राप्ती करणारा ध्रुव बाळ, जन्मताच नाही, आईच्या गर्भातून भजन करणारा कोण? प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. लहानपणामध्ये त्याला वयाची अट नाही. संसारामध्ये सगळ्या अटीच आहेत. वय झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. एवढं शिकल्याशिवाय नोकरी नाही. आठ आहे की कोणाला बी देतात नोकरी. पण देव प्राप्त करायला वय नाही, शिक्षण नाही, अटी नाही, लायसन्स नाही, सर्टिफिकेटची गरज नाही. चांगलं वागायला कोणी लायसन्स मागते का तुम्हाला? तू कसं काय चांगलं वागायलास असं कोणी? दारू विकणाऱ्याला लायसन्स लागते तरच पिणाऱ्याला पियाय जमते. पण माळ घालणाऱ्याला कोणी लायसन्स विचारलं का? यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीन करावा विचार नलगे चिंता कोणासी. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीन करावा विचार. नारी असो नर असो सर्वांना अधिकार आहे चांगलं करायचं. वाईट करताना संसारामध्ये सगळं विचारून करावं लागते, नाही तर जमत नाही. कीर्तनाला जायचं असलं तरी सासूला विचारून जावं लागते, चाललो बघ जाऊ की नाही, जाय म्हणलं तर जावं लागते, नाही तर चप. आता पुन्हा मग न विचारता जर आलं, रामायण ऐकायला आली न विचारता, नको म्हणल्यावर बी रामायण ऐकायला आली सून, तर घरी गेल्यावर महाभारत. आली रामायण ऐकायला आणि गेल्यावर महाभारत. हे संसार असा पराधीन आहे. थोडं ध्यान ठेवा याच्यावर. स्वतंत्रता आहे आमच्या परमार्थामध्ये. देवाकडे जाण्यासाठी कोणाचं परवानगी घेण्याची गरज नाही, कारण आम्ही देवाचे आहोत म्हणून परवानगीची आवश्यकता नाही. संसाराचे नव्हत आम्ही. संसार करा, परंतु आहोत कोणाचे? देवानं स्वतः कबूल केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. ममै वंशो जीवलोक, हे सगळे माझे अंश आहेत, माझे आहेत. देवानं कबूल केले. आम्ही अजून कबूल केलं नाही आम्ही देवाचे आहोत म्हणून. संतांनी केलेलं आहे. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. काही संतांनी कबूल केले, हम तुम्हारे थे और तुम्हारे ही रहेंगे. आता आमचं कसं झालंय? हम तुम्हारे थे प्रभु जी, अब संसार के हो गए.
आता कोणाचे झालं? संसाराचे झालं. आणि इकडेच अडकून बसलो आम्ही. काला त्याला म्हणतात की इथं आल्यानंतर संसाराचं जे काही नियम आहे, विधी आहे, ते निभवून पुन्हा आपण आलेल्या जाग्यावर परत देवाकडे जाणं म्हणजे काला. विठ्ठल तुम्हाला देवाकडे जाणं शक्य नसेल, तुम्हाला देवाला बोलवणं शक्य आहे की नाही? तुमच्यात सामर्थ्य नाही. चला, तुम्ही पराधीन आहात, तुम्ही जाऊ शकत नाही, परवानगी नाही, अडचणी आहेत, सामर्थ्य नाही जीवाचं, हे सुटत नाही, सोडू शकत नाही जीव, एवढी ताकद नाही जीवामध्ये. ठीक आहे, पण देवाला बोलवायची ताकद नाही का तुमच्यामध्ये? तुम्हाला जाणं सुखाचं नसेल तर देवाला येण्यात काय दुःख आहे? सुखे येतो घर नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा. नारायण घरला येते, नारायण महाराज नाही, भगवान नारायण. भक्तांनी आपण जाणं होत नसेल तर देवाला बोलून घेण्याचा तरी प्रयत्न करावा. तुम्ही म्हणू शकता देवाला, ये रे बाबा, आम्हाला तर संसार सुटत नाही, तू तरी ये. मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ एक बार. म्हणू शकत नाही का? मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार. हे तर म्हणू शकता ना आपण. आणि म्हणून देवाला आवाहन करायचं आपणाला आहे. आपण देवाकडे सन्मुख होणं म्हणजेच देव आपल्याकडे येतो. आपण जायची गरज नाही, फक्त तुम्ही तोंड फिरवायचं आहे, देव तुमच्याकडे येणार आहे. शरण जा. देवाकडे जाण्यासाठी तुम्हाला पाऊलं टाकायची गरज नाही, फक्त देवाचं व्हायचं आहे. कारण देव व्यापक आहे. देवाकडे जायचं आहे म्हणलं तर इथं नाही म्हणल्याने होते ना. देव देव सर्वत्र आहे, तर जायचं कुठं? विश्वे विश्वंभर परिहारची न लगे. समस्त विश्वामध्ये भरून असलेला तो परमात्मा. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी. सर्वामध्ये भरून आहे परमात्मा. तर देवानं पाठीमागं या असं सांगितलं, तुम्ही माझ्याकडे या. तर त्यावेळेस गोकुळच्या समस्त जे काही गोपाळ होते, गवळणी होत्या, त्या देवाच्या मागे लागले, कामाला लागले, मागे मागे जात होते. जिकडे कृष्ण तिकडे गोपाळ. देवाकडे तोंड फिरवले त्याने. आमचं अजून फिरत नाही तोंड. कोणी जबरदस्ती फिरवलं तरी आम्ही फिरायला तयार नाही. सप्त्याकडे येत नाही आम्ही. किती लोक येतात कीर्तनाला सप्त्याला, कोणीकडे आहे तोंड? आता इथं आलेल्याचं तोंड फिरलं इकडं, न आलेल्याचं तिकडंच घ्यायचं. विनमुख आहेत देवाला. नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावी कोणी. ज्ञानेश्वर महाराज त्यांना पापी म्हणतात. कुलूप सगळ्यालाच माहित आहे.
कुलूप. त्याला त्याला चाबी राहते आणि असं असं उजवीकडे फिरलं की ते खुलते, ते मुक्त होते, आणि डावीकडे फिरलं की बंद होते. एवढं तर माहिती आहे. आता मुक्त व्हायचं असेल तर कोणीकडे फिरावं? उजवीकडे. उजवीकडे फिरणं म्हणजे सप्त्याकडे, कीर्तनाकडे, मंदिराकडे फिरणं म्हणजे उजवीकडे. आता तुम्ही कोणीकडे फिरला? चाबी उजवीकडे फिरली, मुक्त झालात, मोकळे, उघडलं कुलूप, उकललं, आणि पुन्हा डावीकडे. आता इथून निघल्यावर कोणीकडे फिरते? पुन्हा डावीकडे. बंधन. बंधनातून बाहेर येण्यासाठी उजवीकडे फिरावंच लागतं. हे तुम्ही उजवीकडे फिरलेले होता, तुम्हाला प्रसाद मिळते. घरी राहणाऱ्याला नेऊन दिलं तरी बी ते प्रसाद नव्हते, हे बंधनामध्ये आहे. त्या प्रसादाची मजा येत नाही त्याला. हां, ज्याला चालता येत नाही त्याचा दोष नाही, ज्याला बोलता येत नाही, त्याने नामस्मरण नाही घेतलं तर त्याचा दोष नाही. उद्या पुसणार आहे तुम्हाला. एखादा आंधळा माणूस आहे, त्याला विचारलं देवानं, यमानं, काय रे तू ज्ञानेश्वरी वाचीलस का? ते म्हणेल की मला देवानं डोळेच दिले नाहीत, मी कसं वाचू? ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे म्हणेल. आणि तुम्हाला जर विचारलं यमानं, वाचीलस का? म्हणलं, तुम्ही काय सांगता? तुम्हाला तोंड आहे का सांगायला डोळे नाहीत म्हणायला? काय म्हणणार तुम्ही? वाचिलो नाही. मग लाता घालते. मग काय उत्तर देता होशील तू, होशील तू, काय उत्तर देता होशील तू, होशील तू, काय उत्तर देता होशील तू, होशील तू, काय उत्तर देता होशील पातकी करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. एखादा लंगडा माणूस आहे, का रे कीर्तनाला गेलतास का तू नारायण महाराजाच्या? नाही महाराज, मला चालता आलं नाही, मी कसं जाऊ? ठीक आहे, तुला माफ. पण पाया असून आले नसतील तर त्याने काय उत्तर द्यावं? त्याला उत्तर नाही, त्याला मार आहे. मारिती तोडिती झोडिती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसा. नाही, मला पुरसत नव्हती. मग आता मार खायची पुरसत आहे तुला, आरामानं मार खाय. कामात तुला भजनाची पुरसत नव्हती ना, तर मार खायची तर आहे ना. आता मोजून मग आता लेफ्ट राईट चालू होते. पण हे उत्तर द्यावं लागते आपणाला. इथं सगळं बरं वाटायलंय, पण उद्या उत्तर द्यायची पाळी आहे. काय उत्तर देता होशील तू, काय जाब देता होशील तू. जबाब द्यावा लागते उद्या. म्हणून या परमार्थामध्ये सर्वांनी देवाकडे येण्याचा अधिकार असून बी कोणी येत नाही, हे दुर्भाग्य आहे, हे पाप आहे. देवाच्या मागे जाण्याचा प्रयत्न कराव. म्हणून देवानं आवाहन केलेलं आहे, याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघे म्हणजे नारी नर सगळे. प्रमाण झालं की याल यारे यारे लहान थोर, सर्वांनी माझ्या मागे यायचं आहे. आणि देवाच्या मागे गेल्यानंतर त्याचा संसाराची आसक्ती बंधन तुटून जाते. आणि तुटून गेल्यानंतर जीवाचं जीवपणा जाऊन शिव होऊन जाते. तर काय सुरुवात झाली आपली? शिवपुराण कशासाठी ऐकायचंय? जीवाला शिव होण्यासाठी. हे सप्ते कीर्तन कशाला करायचे? शिव होण्यासाठी. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. आम्ही सगळे देवाचे आहोत. पुन्हा देव व्हायचं आहे म्हणजे काला व्हायचा आहे. असा हा काला आहे. तर
देवाच्या मागे गेल्यानंतर, देवाकडे सन्मुख झाल्यानंतर देव अनंत आहे, देवाचा अंत नाही. संसारातल्या कितीही वस्तू प्राप्त केल्या तरी तृप्ती नाही, पोट भरत नाही. एकच सांगून जातो की ह्या जगातली सगळ्यापसली संपत्ती, जेवढी जेवढी संपत्ती आहे, करोडपती उद्योगपती जे काही आहेत, त्या सर्वांपासून काढून एकाच माणसाजवळ दिलं सगळं, तरी बी तृप्ती होत नाही. अंबानीवाल्याला जाऊन विचारा, तृप्ती झाली आहे का तुझी? अजून ते परेशानच आहेत, जास्त परेशान आहेत. तृप्ती कशाची आली आहे? तर साऱ्या जगातली संपत्ती जरी एका जवळ दिली तरी तृप्ती होत नाही. का होत नाही? खूप सुंदर विषय सांगतो, तुम्ही थोडंसं गांभीर्यानं ऐका, सिरियसली. आपण कोणाचे अंश आहोत? शिवाचे, ईश्वराचे. आणि ईश्वर कसा आहे? अमर आहे, चेतन आहे, अविनाशी आहे. आणि तृप्तीसाठी जे आम्ही संसार मिळविलेला आहे, हे विनाशी आहे की अविनाशी आहे? संसार विनाशी आहे, नाशवान आहे. मग अविनाशी जीव आहे, ईश्वराचा अंश, तर नाशवान पदार्थानं अविनाशाची तृप्ती होणं शक्य आहे का? समजलं नसेल. आता कसं समजावं मी तुम्हाला? अविनाशाची तृप्ती अविनाशानंच होईल, जीवाची तृप्ती देवानंच होईल की संसारानं होईल? संसार तर जड आहे आणि हे चेतन आहे. चेतनाला जडानं तृप्त कसं करता येईल? याची जोड लागत नाही. आणि म्हणून ही सारी संपत्ती मिळून बी आम्ही तृप्त का होत नाही? त्याचं कारण ते आहे, पोट भरत नाही. आणि सगळे उपाशीच लोक आहेत, भुकेले आहेत, भुकेले. कशाचे भुकेले आहेत? सांभाळून ऐका, मी सांगतो तुम्हाला. कृपया गैरसमज कोणीही करू नका. आता सध्या माझ्यावर गैरसमजचा पाऊस पडाला. भूक म्हणजे केवळ पोटाची भूक नाही, भाताची वरणाची भूक नाही, तर भूक अलग अलग आहे. कोणाला सत्तेची भूक आहे, कोणाला सन्मानाची भूक आहे, कोणाला मानाची भूक आहे, कोणाला प्रतिष्ठेची भूक आहे, कोणाला धनाची भूक आहे, कोणाला विषयाची भूक आहे. आणि हे सगळ्या भूका एका जागी झाल्यानं माणूस भुकत राहत. भुकावं लागाल एकावर, हे भूक आहे म्हणून. संसारानं भूक कधी तृप्त होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला? महाराजांनी विचारलं, विषयाचं सेवन करून कोणी तृप्त झालं का? आतापर्यंत कोणी झालं नाही. कोणीतरी राजाची कथा आहे, ययाती राजा असेल बहुतेक. पोरानं आपलं तारुण्य दिलं होतं. बापानं सांगितलं की मला विषय भोगून अजून तृप्ती झाली नाही, तर पोरानं आपली जवानी बापाला देऊन टाकली. एक कथा आहे ना? आणि तरी बी तृप्ती होत नाही. असे हजारो जन्म नाही, करोडो जन्म घेतलं तरी विषयानं तृप्ती होत नाही. म्हणून पोट भरणारच नाही, पोट भरायचं असेल तर फक्त देवाच्याच संबंधानं भरेल. म्हणून अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट भरे, पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. पुरे म्हणाल
राज्य में दूध मक्खन घी। कृष्ण के राज्य में क्या था? दूध मक्खन और घी। और अपने राज्य में तपता पानी फूक फूक कर पी, डिकाशन। कृष्ण के राज्य में दूध मक्खन और घी, और अपने राज्य में तपता पानी फूक फूक कर पी। घरोघर चहा पीत राहायचं। दूध हे ओरिजिनल आहे आणि निक्का आहे। दूध म्हणजे दूध, त्याच्यामध्ये पत्ती पाणी टाकलं तर काय झालं? ते मिसळून गेलं। ते ओरिजिनल कोणाला आवडतच नाही, कारण आम्ही ओरिजिनलच राहिल्या नाही तर आम्हाला ओरिजिनल वस्तू कशाला आवडेल? आम्हीच ओरिजिनल नाही, सगळे डुप्लिकेट। त्याच्यानं काही पोट भरणार नाही, उलट एक काम होईल की भूक मरून जाईल। तृप्त होणं वेगळं आणि भूक मारणं वेगळं। खाऊन तृप्त होणं वेगळं आणि भूक मारायची पद्धत आहे। भूक मारणं म्हणजे स्वतःला मारणंच आहे। त्याच्यामध्ये सगळं हे केमिकल आहे, औषधी आहे, हे आपण पित राहतो। पराधीन झालेली माणसं काय कृष्ण भक्ती करणारे हे चहा पिणारे लोक फोको 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 फोको, आणि फुकताना थोकावंच लागते त्याच्यात। फोको फोको थोको थोको पित राहावं लागतं। आणि बाया बी चहा करताना हेला माहीत नाही म्हणून बरं आहे, फोको फोको दूध टाकते चहाच्या बघुण्यामध्ये, तेव्हा ह्याला टेस्ट येते। आणि ते तर बरं आणि तंबाखू खाणारी बाई जर फुकला आली तर काय खरं नाही। बापरे, चहाच पिऊ नये। मी तर पित नाही रे बाबा, मला माहित आहे। एकदा जर त्याच्यातला दोष कळाला तर माणसं त्याच्यापासून विरक्त होऊ शकतात। दोष कळाल्यामुळे विवेकाने विरक्त होणं वेगळं, आणि काही काही गोष्टी त्याच्यातला दोष कळाला की माणसं विरक्त होतात। एक जावाई होता, सासरवाडीत आला, संग दोस्त आले त्याचे, चला म्हणले आपण दोस्ताला घेऊन सासरवाडीत आला। सासूबाईला माहीत होतं की जावायला काय आवडते, त्याला बासुंदी जास्त आवडायची दुधाची, आणि तिनं आपलं कढई ठेवली चुलीवर। तो एक गॅस वगैरेची व्यवस्था नव्हती, चुलीवर स्वयंपाक व्हायचा, लाकडं लावून जाळ लावून अशी व्यवस्था होती। कढई ठेवली, थोडेसे लाकडं ओल्ले होते, तेवढे वाळलेले नव्हते, ते चालू केली फुकून फुकून। दूध टाकली कढईमध्ये, घोटायला सुरुवात केली, आणि असं बैठकीमध्ये जावाई बसला होता कडला, बाकीचे मित्रमंडळीमध्ये। ते बसल्यावर नीट कढई दिसला ती जावायला। ते असं घोटता 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 ते धुपट वल्ले लाकडं, आणि सासूबाईला थोडी सर्दी झाली होती, सर्दी। आणि मग ते बासुंदीला भेटायला दुसरी बासुंदी बाहेर निघू लागली। एकमेकाला भेटावं म्हणून वाटते, माणसाला भेटावं वाटते। मग ते पुष्कळ वाढण्याचा प्रयत्न केली तिनं, करायची आणि घोटायची, करायची अजून घोटायची, पण एवढ्या उताराला थांबल कसं? ओढता 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 त्याला काही ब्रेक नव्हता, कासरा नव्हता, काहीच नव्हतं। ते प्रयत्न करता 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 बासुंदीमध्ये उडी मारलं, 4-2 थेंब पडले मध्ये। बासुंदी आता 4-2 किलो दुधाची,
लिटर दूध आहे ना, 2 थेंबासाठी टाकून देणं परवडते का? काय व्हायले म्हणली, काय कळाले म्हणली, तशीच घोटून टाकली. अजून थोडं टेस्ट वाढलं. हे बघितलं कोण? जावायला दिसलं. बाकी दोस्तायला काय दिसायला तिकडे बसून आहेत. स्वयंपाक तयार झाला आणि सगळ्यात मोठी वाटी जावायला दिली. जावाई म्हणला, सासूबाई मी नेहमीच खातो म्हणला, आज मला हे खायचं नाही, दोस्तायला खाऊ घालायचं. त्याला म्हणताय ना की मी बघितलं म्हणून. दोस्त उपाशी राहते. दोस्त आहे ना, 2-2, 3-3 वाट्या बासुंदी. काय चांगली आहे, काय चांगली आहे, तुझी सासू काय चांगली आहे. हे ना म्हणला, सासूच नाही, सासूचा शेंबूड बी चांगला आहे. नुसती सासूच कुठं, खाली पोट भरून वाटेच्या वाट्या. आम्ही जे हे कामं करतो, संसारामध्ये जे काही व्यवहार करतो, संसारातला दोष आम्हाला माहीत नाही म्हणून आम्ही प्रेमानं करालो. जेव्हा बासुंदीतला दोष कळाला तर त्याला खाण्याची इच्छा झाली नाही. ज्या दिवशी तुम्हाला संसारातला दोष लक्षात येईल, संसारातून विरक्ती येईल. तुम्हाला थोडंसं नको वाटेल संसार. म्हणून परमार्थ हे संसाराचा दोष समजून घेण्यासाठी आहे, संसार रंगविण्यासाठी नाही. संसार रंगविण्यासाठीच कीर्तन, भजन, परमार्थ, कथा हे नाही. संसाराला समजून घेण्यासाठी आहे, संसारामध्ये काय दोष आहे. दुःखालयम शाश्वतम, दुःखाचा साठा आहे आणि अशाश्वत संसार आहे, हे समजून घेण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ संसार रंगविण्यासाठी नाही, पण आम्ही रंगवीत बसलो. परमार्थाच्या नावानं संसार रंगवीत बसलो. कसं देवाचं येड लागल, कसं देवाचे व्हाल आणि तृप्ती कशी होईल. म्हणून आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो. तर इथं पोट भरणार आहे, तर तृप्ती आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, भगवद्गीता सांगते. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्याच्या देवाची तृप्ती ज्याला मिळाली त्याला संसाराची अपेक्षा राहत नाही. आणि ज्याला संसाराची अपेक्षा आहे, किती मोठा महाराज असेल, अपेक्षा जर धनाची करत असेल तर तुम्ही समजून घ्या की त्याला देवाचा काहीच लिंक नाही, अजून संबंधच नाही. तुम्ही नाव ठेवले त्याला महाराज, संत, पण देवाचा त्याचा अजून काहीच संबंध नाही. जेव्हा देवाचा संबंध येईल ना, त्याला अपेक्षाच राहत नाही. अनपेक्षा शुचिर दक्ष. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, माझ्या भक्ताचे लक्षण तुला माहीत आहेत का? अर्जुन म्हणाला, माहीत नाही. मी सांगतो, ऐक. अनपेक्ष शुचिर दक्ष, उदासीनो गतव्यता, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिय. तर असा ही संसाराचा दोष समजून घेण्यासाठी परमार्थ आहे, संसार रंगविण्यासाठी नाही. 17 बार सांगालो ध्यानात राहावं. आलं लक्षात? तर भगवान कृष्णाच्या मागे हे गोपाळ गडी दहीदूध खाण्यासाठी निघाले. घरोघर जायचे, दहीदूध खायचे. त्याच्यामध्ये पेंद्या नावाचा, त्याच्यात बी हुशारी करणार राहतातच, देवात बी, देवासंग बी हुशारी करणारी माणसं राहतातच, आहेतच. चालाकी करणारे, पण देवापाशी चालाकी चलत नाही. एका घरी गेले, कुलप लावून होते, कवाडं लावून होते, आणि पेंद्या, सुदाम्या, वेड्या, वाकड्या काय काय होते ते सगळे माणसं गोपाळगडी त्याच्या मागे होते. आणि मग म्हणले, आता घरात कसं जायचं, दार बंद आहेत. कृष्णानं सांगितलं की तसं नाही, आपण सगळे मध्ये मी घेऊन जातो तुम्हाला, पण तुम्ही एक काम करा, मी सांगितलेलं ऐका. ते म्हणले, सांगा पटकन, वेळ होत चालला आता कीर्तनाचा. ते म्हणले, काहीच नाही, तुम्ही सगळे डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले, बंद केले डोळे. डोळे झाकण्याचा अर्थ आहे विश्वास करणे. डोळे झाकण्याचा अर्थ काय?
देवावर विश्वास करणे. विश्वासानं डोळे माणूस बंद करते. ड्रायव्हर आपली गाडी चालित राहते आणि बसमधले माणसं सगळी झोपी जातात, डोळे झाकतात. कशामुळे? विश्वासामुळे. विश्वास नसेल तर झोप लागत नाही. हे विश्वासाचं एक प्रतीक आहे, एक खून आहे. डोळे झाकले सगळ्यांनी. झाकल्याबरोबर देवानं काय माया केली की पटापटा पटापटा सगळे घरामध्ये प्रवेश केले. देवानं सांगितलं डोळे उघडा. उघडले. कुठं आहो तुम्ही? अरे कवाड उघडलं नाही, कुलूप मोडलं नाही आणि घरात कसे आलो? त्याने म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? देवाची माया तुम्हाला कळत नाही. आता तुम्हाला काम करायचे ते करा. मग खाले दही दूध तूप लोणी दबाके खाले सगळे. खाल्यावर मग म्हणले आता सकाळी सकाळी प्रवेश केला होता घरामध्ये आणि त्या हंड्या फोडून टाका. म्हणजे फोडून टाकल्या. दही दूध तूप लोणी खाल्लं, हंड्या फोडून टाकल्या, चुर्रा केला, सगळा धिंगाणा केला. आणि कृष्णानं सांगितलं की आता लोल्ली करा, गर्दा करा. गर्दा करा. जाते वेळेस म्हणले कोणीही बोलायचं नाही, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर सगळा गलबला बंद करावा लागतो. इंद्रियाचा गलबला. डोळ्याने जे पंच विषय आहेत, रूप विषय, रस विषय, गंध विषय, स्पर्श विषय, हे सगळ्या इंद्रियाचे विषय बंद झाले पाहिजे गलबला. तर तिथपर्यंत पोहोचते माणूस. हळूहळू चला. पोहोचताना बंद आणि मग निघताना म्हणले गर्दा करा. ते पोराईनं गर्दा केली. गर्दा केल्यावर गवळणी उठल्या, बाहेर थांबल्या होत्या, काट्या फेट्या घेऊन बसून होत्या. कृष्ण येते म्हणून माहीत होतं. आणि घरात गर्दा व्हायलाय, कवाड तर बंद आहे. कसे गेले असतील, कसे गेले असतील. मग ते घराला ते शोभणे राहतात ना, धूर निघून जाण्यासाठी व्यवस्था राहते ना घराची. हा ते होतं पहिलं घराला होते. तर ते कवाड काढू लागले, कुलूप काढू लागले. त्यावेळेस म्हणले कृष्णा आता कसं? बाहेर काढ की, आता मार खावं लागते. आता गवळणी यायल्यात मधी. कृष्णानं म्हणला येतानी आलाव म्हणला, पण जातानी ते असं बाहेर निघायचा मंत्रच विसरून गेलो मी. आता कसं करू मी? काय करू? म्हणले तर मार खावं लागते. मग खा मार. दूध खाताना बरं वाटलं, लोणी. मार खाताना का बरं अवघड वाटायला? खा. तर म्हणले नाही 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 कृष्णा काहीतरी करा. मग आता एकच आयडिया आहे की पुन्हा तुम्ही डोळे झाका. पुन्हा सर्वांनी डोळे झाकले. पण पेंद्या म्हणायचा होता, एक बार आपण कृष्णाकडून हे कसं घेऊन चाललंय बघून घ्यावं आणि मग पुन्हा आपण कृष्णाच्या मागे राहायची गरज, एक बार शिकून घ्यावं. कोणाला वाटलं? पेंद्याला वाटलं. हे कसं कसं करतं एक बार माहीत करून घ्यावं आणि पुन्हा माहीत होऊ शकोर त्याच्या संग हात जोडून राहायचं. महाराजा संघ म्हणा, पाटला संघ म्हणा, त्याची आयडिया घेऊ शकोर कसं राहायचं. तुला म्हणालो काय? हात जोडून राहायचं. तर पेंद्याला वाटलं की नाही नाही आपण आता माहीत करून घ्यावं, साथ सोडून द्यावं, आपलं आपलं दुकान लावता येते पुन्हा. मग त्यांनी काय केलं की सगळे भरभर निघाले आणि अर्धे डोळे उघडे ठेवले ना अर्धे झाकले बघायसाठी, शिकून घ्यायसाठी. अर्धे डोळे उघडे ठेवल्यावर अर्धाच निघाला बाहेर, कमरेपासून वरी आणि खाली अडकून बसला. बाकीचे सगळे विश्वास करणारे मुक्त होऊन गेले, रस्त्यावर उभे राहिले आणि एकटाच मध्ये अडकून बसला. गवळणी कुलूप काढून, कवाड काढून घरात येतात तर सगळे हंड्या फुटून गेल्यात. दही दूध सांडलेलं आहे, पिऊन घेतलेला आहे, सगळा धिंगाणा केलेला आहे. पोरग एक बी नाही, सगळे बाहेर निघून गेले. इकडे तिकडे बघायला ते ह्यानं वरून आरडालाय, कृष्णा वाचव मला आता. ते म्हणले एक आवाज यायलाय. इकडे तिकडे बघले तर पाय लोंबालेत खाली. मग आता हाताला येईल ते एका बाईनं ते रवी घेतली. रवी मंथन करायची राहते ना डेऱ्यामध्ये, तेच गवसलं, तेच घेऊन मार लागली. पूर्वीच्या काळामध्ये ते चड्ड्या, जीन पॅन्ट असले नव्हते पहिलं. उगाच चिरगुटाचे ते लंगोट्या बांधत होते लेकरांना, मोठे मोठे होजोकोर. आता निघाले. मग ते मारता मारता ते रवीला ते
4 कोंटे राहतात ना, ते कोंटा अडकलं त्याची ते लंगोटी गेली निघून. भोंगळा पेंद्या मार देऊ लागले, मार देऊ लागले, मार देऊ लागले. त्या मारानं त्याचा कोठा गरम झाला पेंद्याचा. आणि काय खाल्लं होतं? लोणी. गरम झाल्यावर लोणी जाग्यावर राहते का? लोण्यानं रस्ता धरला. गवळणी म्हणायला, वास कशाचा यायला? गवळणी म्हणाला. लोणी कडालंय आता, तूप व्हायला त्याचं तूप. आणि त्या काळामध्ये ती हागीस बिगीसची व्यवस्था नव्हती. लेकरायला ते बांधून पाठवून द्यावा म्हणलं. मंगळी लेकर फजिती झाली. उगाच तुम्हाला एक हसायसाठी नाही सांगाय, जे माणसं देवावर भरोसा करत नाहीत, देवाच्या मागे जात नाहीत, देवापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतात, त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. मग पेंद्याला सांगितलं कृष्णानं, अरे कशाला ओरडतोस, डोळे झाक. पुन्हा गप्पून डोळे झाकले. चटकन निघाला कृष्णाच्या जवळ उभा राहिला जाऊन. नागवा उघडा भोंगळा मार खाल्लेला. कृष्णानं विचारलं, पेंद्या कसं झालं? काही नाही म्हणलं. आता 6 महिने निश्चिंती झाली, बाजातून उठायचं काम नाही. अशी फजिती होते. म्हणून कृष्णानं सांगलं तसं हळूहळू चालण्याचा अर्थ आहे संयम, अनुशासन जीवनामध्ये असलं पाहिजे. असं असावं. तर अशा अनेक लीला भगवान कृष्ण परमात्म्याने केल्या. आणि असं करत असताना तुकोबाराय सांगाले की त्या गोपाळ गवळी जे काही गवळणी होत्या, गवळणीची गोष्ट पुढच्या वेळेस सांगतो आता, पुढच्या कीर्तनामध्ये. म्हणजे आपलं कीर्तन पक्क करून चाललंय असं म्हणत असतील, तसं बी काही नाही, ठेवलं तर सांगायचं. याची बी चिंता करू नका काही. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही आतापर्यंत जे काही खाल्लेलं आहे, जे काही सेवन केलेलं आहे, जे काही आम्ही स्वीकार केलेलं आहे, त्याच्यात सार नाही. संसार आसार आहे आणि परमार्थ सार आहे. तर तुकोबाराय सांगतात की आता हे ज्याच्यामध्ये तृप्ती नाही, ज्याच्यामध्ये शांती नाही, ते सांडा टाका आणि सार घ्या अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेने नका नका नका, तेने नका, तेने नका भर पोटे, आजी देतो पोट भरी, पोट भरी आजी देतो पोट भरी. तेने नका भरू पोटे, भरू पोटे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे 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 म्हणाल तो बरी, पुरे पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे पुरे
पोट भरी आज पोट भरी भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताह निर्विघ्नपणानं पार पडलेला आहे. समस्त गावकरी मंडळींचा धन्यवाद. असंच परमार्थामध्ये सर्वांचा सहयोग मिळत जाओ आणि लहान सहान गोष्टी आपल्या प्रपंचामध्ये येत राहतात. प्रपंचामध्ये ज्या काही फजिती होतात तर प्रपंच कोणी सोडला नाही, पण परमार्थामध्ये एखादी अपमान काही फजिती झाली तर परमार्थ सोडून देते माणूस. प्रपंच बी सोडव ना मग, फजितीमुळे कोणी सोडत नाही. फक्त सामाजिक कार्यामधूनच माणसं थोडंसं नाराज होतात, असं काही नाही. तर खूप आपल्या गावाचं सौभाग्य आहे. सुंदर कार्य चालू आहे. 5-10 मिनटामध्ये आपला कार्यक्रम होऊन जाईल. येणारा पाडवा तारीख काही मला माहीत नाही. 30 तारीख रविवार पाडवा, गुढी पाडवा आणि राम मंदिर पटवारीगुडा माधापूरजवळ दरवर्षीचा तो कार्यक्रम आहेच. याही वर्षी पाडव्याचा कार्यक्रम आयोजित आहे. सत्संग कार्यक्रमानं ते कार्यक्रम संपन्न होईल. रात्री 8 वाजता तो कार्यक्रम राहील पाडव्याच्या दिवशी. समस्त भाविकांना पाडव्याच्या अनेक ॲडव्हान्समध्ये शुभकामना व्यक्त करून पाडव्याला येण्याचं आमंत्रण आपल्या सर्वांना आहे. तर हे वेळ आणि स्थळ ध्यानात ठेवा. दुसरी सूचना आहे, आता लगेच दहीहंडीचा कार्यक्रम झाल्याबरोबर प्रसाद आहे का? महाप्रसादाची व्यवस्था आहे. बाहेरगावाहून आलेली मंडळी आधी बसायची आहे, नंतर जागा उरली तर गावातले बसा. आणि सुरुवात महिला मंडळीची पंगत होईल, नंतर पुरुषांची पंगत होईल. कोणीही शिस्त न मोडता याच मंडपामध्ये पंगत होईल. चटया वगैरे भरवू नका, काढल्यानंतरच पंक्ती बसतील. थोडीशी मदत सहयोग करा सर्वांनीच. आणि घरी जाऊन यायचं ठेवू नका, आता लगेच प्रसाद घेऊन जिकडे तिकडे जायचं आहे. 2. तिसरं आहे की आपल्या इथं मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे भगवत कृपेनं, श्री हनुमानजी महाराजांच्या कृपेनं. अनेक प्रकारच्या आणि पराकाष्ठा करीत कोणाचं बोलून घ्यावं लागलं, कोणाला बोलावं लागलं, कोणाला ऐकावं लागलं. मला बी इथं बरेच वेळेस यावं लागलं आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारची मदत आपण सर्वांनी केली. काम पूर्ण झालं. आमच्या माता भगिनींनाही काम लावलं होतं दानपेटीचं, त्यांनी बरीचशी मदत केलेली आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना व्यासपीठावरून धन्यवाद करतो. आणि पुढे अजून दानपेट्या चालू ठेवावं अशी तुम्हाला विनंती करतो. कारण की कामं होत जातात. कोणाचा गुणदोष बघत बसू नका, मग कार्य होऊ शकत नाही. तर ज्यांना कार्य करायचं आहे त्यांनी सगळं सोडून काम करावं लागते. याच्याबद्दल सांगायला मला वेळ नाही. मी मागे सांगितलं होतं की सगळं भैरव होऊन काम करावं लागते, आंधळं होऊन काम करावं लागते. काहीच पाहू नये, काहीच ऐकू नये कार्यकर्त्यानं. हे कार्यकर्त्याचं लक्षण आहे. आता आम्हाला तर सवय होऊन गेली ऐकून. आता ते नाही ऐकलं तर मनच लागणं आमचं, दुखणं येते आता. तर तसं सवय करून घ्या कामाची. तर याच मंदिराचं आपण उत्पन्नाचं साधन म्हणून मागे बरेच वेळेस बोलून गेलो, त्याची अजून सुरुवात झाली नाही. इथं 1-2 शटर जे काही निघणार आहेत त्याची व्यवस्था केली पाहिजे. लोकांचं मंदिरं देवावरच ध्यान आहे, पण त्या देवाचं उत्पन्न ते कसं पुढे भविष्य त्याचं कसं चालू शकते. आपल्या हिंदू समाजामध्ये उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे प्रत्येक वेळेस चंदापट्टी करावं लागते. एक भिकाऱ्याचं स्वभाव आपल्यामध्ये बदलत चाललेला आहे, येत चाललेला आहे. पण याची पाळी येऊ नये याच्यासाठी उत्पन्नाचं साधन असावं प्रत्येक मंदिरला, असं श्रीमंत माणसांनी याचा विचार करावा. आपल्याला देवानं दिलेली श्रीमंती आहे, तर आपण आपल्या श्रीमंतीतून देवकार्यामध्ये समाजकार्यामध्ये सहयोग करून इथं जेवढे निघतील तेवढे दुकानं काढण्याचा प्रयत्न आपण करावं. तर त्याची सुरुवात करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि ते कामं पाहण्यासाठी आपले माणसं आहेतच कार्यकर्ते,
ते कामं करतीलच. आणि ते वाटल्यास कधी सुरुवात करायचं आहे आणि कोण सुरुवात करणार इच्छा असेल तर त्यांनी इथं जाहीर करायचं आहे कामाची. तर हे कामं करीत जा. माझं लक्ष आहे गावाचा विकास, गावाचं कल्याण, महिला संरक्षण आणि सगळ्यांचं सुख समाधान, हेच माझं लक्ष आहे. ना मला मठ बांधायचं आहे, ना मला काही कोणतं मंदिर बांधायचं आहे. बस तुमचं बरं कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तर आपण सर्वांनी या कामामध्ये सहयोग द्यावा. आपले पैसे, आपलं गाव, आपली समृद्धी, आपलं समाधान, बस हे आमचं एक कार्यक्रमाचं स्वरूप आहे. जिथं कार्य तिथंच कार्यक्रम, असा माझा नेम बी आहे. कार्य करीत राहा, माझा कार्यक्रम राहील. कार्य नाही केलं, कार्यक्रम घ्यायचा नाही, असा माझा नेम आहे. म्हणून कार्य आतापर्यंत बरंच झालेलं आहे. आणि कुठं कुठं कार्यक्रम करून, सगळे कामं करून बी मला सोडायच्या तयारीत आहेत. तसं बी कोणाची इच्छा असेल तर माझी तयारी आहे त्याच्यात बी. म्हणून कामं करीत राहा आणि कार्य करीत राहा. कार्य करीत राहा, कार्यक्रम करीत राहा, असं याची जोड आहे, संगम आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट आहे, आपल्या इथं आपल्याच गावामध्ये एक सेवेचा अवकाश भगवंतांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. हे अवकाश कोणीही आपल्या हातातून गमावू नये. वनवासी कल्याण आश्रम आपल्या इंद्रवल्लीमध्ये आहे, सर्वांना माहिती आहे. तर त्या आश्रमामध्ये डोनेट करणारे लोक डोनेशन देतात आणि त्याच्यावर ते चालत असते. ते आपलीच शाळा आहे, आपलाच आश्रम आहे, आपलेच माणसं आहेत, आदिवासी आपला जिल्हा आहे आणि आपण त्याची सेवा करणं हे अवकाश देवांनी आपल्याला दिलेलं आहे. तर समस्त माता भगिनींना विनंती आहे, आपल्या आपल्या घरामध्ये जसं दानपेटी 10 रुपये आपण गावाच्या विकासासाठी, समृद्धीसाठी आपण करालोत, तसंच वनवासी कल्याण आश्रम चालवण्यासाठी आजपासून एक नियम तुम्हाला द्यायचा आहे. ज्यांच्या ज्यांच्या लक्षात येईल त्याने ते करायचं आहे. रोज स्वयंपाक करताना सकाळी 1 मुठ्ठी चावल वनवासी कल्याण आश्रमसाठी एक डब्बा ठेवून त्याच्यामध्ये काढत राहायचं आहे. किती? 1 मुठ्ठी. हे काम तुम्हाला कठीण कार्य देऊन चाललो का सोपे? सोपं काम आहे. बघा, 1 मुठ्ठी चावल बस. आणि 1 महिन्याला 1 दिवस तुमच्याकडे ते चावल जमा करण्यासाठी आमचे गिरीशची घरोघर येतील. ज्यांच्या ज्यांच्याकडे ते चावल जमा होतील, महिन्याला 1 बार ते नेऊन त्या आश्रममध्ये ते देतील. तयारी आहे ना? गिरीशजी सेवा करायला तयार आहेत. तुम्ही फक्त जमा करा आणि हे ज्यावेळेस हे फिरतील त्यावेळेस तुम्ही सांगा की आमच्याकडे तांदूळ जमा केलेले आहेत. असं फक्त 1 मुठ्ठी, जास्त नाही. तर असं आपल्या गावामध्ये एक 50-100 घरं झाले तर महिन्याला 1 क्विंटल 1.5 क्विंटल चावल त्या आश्रमाला जातील. फक्त 1 मुठ्ठी चावल. आणि ते 10 रुपये तर तुमचे चालू ठेवा गावासाठी. एक एक काम आपण करीत जाऊ. खूप मोठं काम नाही तुमच्यासाठी, हे सोपं काम आहे. आणि सध्या आपल्याकडे तांदूळ जमा झालेले आहेत. वनवासी कल्याण आश्रमसाठी जमा झालेले तांदूळ आढाव परिवारामध्ये 30 किलो तांदूळ जमा झालेले आहेत. कविताबाई प्रकाश फड 30 किलो, मंजुश्री गिरधर लहाणे 10 किलो, पद्मिनबाई इंद्रजित हे 10 किलो, दीपिका प्रकाश मुंडे 10 किलो, सुलोचनाबाई बाबू मुंडे 10 किलो, ज्योतिबाई प्रकाश चिंतावार 18 किलो, रंजनाबाई शिवाजी केंद्रे 10 किलो आणि सिंधू गवळी हे 10 किलो. असं टोटल असे काही तांदूळ जमा झालेले आहेत. 1 क्विंटलभर होतात का? जास्त होते, 1 क्विंटलला जास्त आहेत तांदूळ. तर हे आज आमचे गिरीशची सेवाधारी त्या कल्याण वनवासी कल्याण आश्रममध्ये आज हे तांदूळ पोहोचणार आहेत. अजून महिन्याला आपले तांदूळ पोहोचत राहतील. आणि असं आपल्या सर्वांना विनंती करतो. अजून तुम्ही करीत राहाल तर अजून आपण उपक्रम सांगत राहू तुम्हाला. असे 19 ते 20 उपक्रम आहेत समाजसेवेचे, 1-2 नाहीत. याच्यामध्ये स्मशानभूमी आहे, वृक्षारोपण आहे, महिला संरक्षण आहे, युवती शिबिर आहे, गोरक्षण आहे, महिला रक्षण आहे, इत्यादी अनेक कार्यक्रम आहेत. तर हे एक आपण आपल्या गावामध्ये करत राहू.
बाकी भांडणारे भांडत राहू द्या, विरोध करणारे करत राहू द्या. तुम्हाला करायचा मौका मिळाला आहे, करणार की नाही तुम्ही? आपला परमार्थ आपण चालू ठेवा. करणार ना सगळे? काही अवघड तर नाही तुमच्यासाठी? तर ठीक आहे. धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कोणीही उठायचं नाही, पाया पडायचं नाही, गडबड करायचं नाही. शांतीपूर्वक कार्यक्रम संपन्न करायचा आहे. आणि म्हणून एक बार आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सिंके लांब विले दुनी होतो तिघाचे मेवरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी नडे वाहाती त्या धारा घारे डोळ्याच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी नडे का म्हणे हाती ठोकादिक उणे नेले का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी नडे कंठी धरेला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकार काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम का म्हणे भूमंडळे आम्ही गळे वेळ काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोललेले पुढे वेळे वापुढे उत्तर क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरणाचा उठावे मनायचे नाही नारायणा सुरवाडी कपन येते सापडेल केले आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारेला लागा आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण करुणी आरती जगृपाणी व वाळती आज फुलले नवस धन्य काळ हा दिवस हेचवावे माझे आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार वारी करी वागुनी संत हरी संगे सर्व अखंड काळ प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुकामागे पंढरीचा वार वारी करी पुणे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे या पांडुरंगा संतासी निर्वेहेचे आणि मज तुझ दे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू मज होई ठेवी पायी या संतास संतासी निर्वेहेचे मज आणि दे तुझ काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम